नमस्कार शिक्षक मित्रांनो, 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी आपण आपल्या इग्नाइट अकॅडमी या ॲपवर दोन नवीन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड कोर्सेस सुरू केले आहे. द्रोणा बॅच 7.0 आणि आचार्य बॅच 1.0 या दोन्ही बॅचला आपल्या इग्नाइट अकॅडमी या ॲपवर जॉईन कसं करावं, या बॅचमध्ये ऍडमिशन कसं घ्यावं याबद्दलची माहिती देणारा हा व्हिडिओ. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इग्नाइट अकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचं आहे. गुगल प्ले स्टोअर इग्नाइट अकॅडमी असं सर्च करा. या प्रकारचा लोगो असणारा ॲप तुम्हाला मिळेल. तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे. ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर त्यामध्ये तुमचं नाव, मोबाईल नंबर टाकल्यानंतर मिळणारा OTP, काही ईमेल ID, इतर माहिती फिलअप करून रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे. नॉर्मल प्रक्रिया आहे. जर तुमच्या मोबाईलमध्ये इग्नाइट अकॅडमी हे ॲप ऑलरेडी असेल तर पुन्हा इन्स्टॉल करण्याची गरज नाही. त्याला काही अपडेट आला असेल तर तेवढं मात्र चेक करा आणि ॲपला अपडेट करून घ्या. ओके, आता मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल झालं, पुढे काय? तर ॲप ओपन केल्यावर अशा प्रकारचं होम पेज तुम्हाला दिसतं. यामध्ये खात्री करून घ्या की इथं वरच्या बाजूला टीईटी टेट केंद्रप्रमुख भरती या प्रकारची माहिती असली पाहिजे किंवा या प्रकारची कोर्स कॅटेगरी असली पाहिजे. जर इथे कुठला वेगळा शब्द तुम्हाला दिसत असेल टीईटी टेट केंद्रप्रमुख भरती यांच्या व्यतिरिक्त, तर इथे छोटंसं एक ऑप्शन दिसतंय बघा तुम्हाला अशा बाजूला, खालच्या बाजूला डायरेक्शन देणारा छोटा त्रिकोण, त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक करा, अशा प्रकारचं पेज ओपन होईल. म्हणजेच आपल्या इग्नाइट अकॅडमी या ॲपवर ज्या कोर्स कॅटेगरी आहे त्या सर्व तुमच्या समोर ओपन होईल. तुम्हाला टीईटी टेट केंद्रप्रमुख भरती अशी कोर्स कॅटेगरी काय करायची बघा, सेव्ह करायची आहे. ही गोष्ट काळजीपूर्वक करा. ऍप ओपन केल्यावर वरच्या बाजूला क्रॉस चेक करायचं की आपल्याला टीईटी टेट दिसतंय का. जर तिथं टीईटी टेट नसेल तर त्यावर क्लिक करा आणि टीईटी टेट केंद्रप्रमुख भरती याला सेव्ह करा. आता तुमच्या मोबाईल मधील जे ऍप आहे त्यामध्ये टीईटी टेट केंद्रप्रमुख भरती ही कॅटेगरी काय झाली बघा, सेव्ह झाली. म्हणजे यामधील कोर्सेस, टेस्ट सिरीज, बुक्स हे सगळं काही तुम्हाला दिसेल. मग पुन्हा तुमच्या ऍपचं जे काही होम पेज आहे बघा, या ठिकाणी जे होम पेज आहे या होम पेजवर कोर्सेस नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचंय. कुठल्या ऑप्शनवर क्लिक करायचंय? कोर्सेस नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय. या कोर्स कॅटेगरीमध्ये असणारे सर्व प्रकारचे कोर्सेस तुम्हाला बघायला मिळतील. सध्या या ठिकाणी आपण बघतोय आचार्य बॅच 1.0 पेपर 1 आणि 2, आचार्य बॅच 1.0 पेपर 1 पेपर 2, द्रोणा बॅच 7.0 पेपर 1 आणि 2, द्रोणा बॅच 7.0 पेपर 1 असे काही कोर्सेस तुम्हाला दिसत असतील. समजा मला हा कोर्स घ्यायचा आहे पेपर 1 आणि 2 दोघांसाठी असणारा, तर मी या कोर्सला काय करणार बघा, सिलेक्ट करणार. या कोर्सला सिलेक्ट करायचंय मला. तुम्हाला यापैकी जोही कोर्स घ्यायचा आहे तुम्हाला सेम प्रोसिजर फॉलो करायचे. पहिले कोर्स तुम्हाला सिलेक्ट करायचा. कोर्स सिलेक्ट केल्यावर या ठिकाणी कोर्स बद्दलची माहिती असणारं पेज ओपन होईल. याला तुम्ही वरच्या बाजूला स्क्रोल केलं की याबद्दलची अधिकची माहिती खाली तुम्हाला वाचता येईल. इथे तुम्ही बघू शकता ऑप्शन आहे बाय नाऊ. तर या बाय नाऊ ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचंय. बाय नाऊ ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमची जी काही कंप्लीट फीस आहे ती तुम्हाला या ठिकाणी दिसते. जसं की बघा 2500 अशी कंप्लीट फीस सध्या आहे. ऑफर चालू आहे, यामध्ये बदल होऊ शकतो. आता तुम्हाला दोन पर्याय आहे, एक तर आहे पे ऑनलाईन किंवा स्कॅन QR. आता काय आहे दोघांमधला फरक तो मी सांगतो. जर तुम्ही पे ऑनलाईन वर क्लिक केलं तर तुमच्या मोबाईलमध्ये फोन पे, गुगल पे जे काही ऍप असेल त्याचा वापर करून तुम्ही पेमेंट करू शकता. जर या ठिकाणी पे ऑनलाईन ऑप्शन क्लिक केलं तर तुम्ही फोन पे, गुगल पेचा वापर करून पेमेंट करू शकता. समजा तुम्हाला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या फोन पे, गुगल पेचा वापर करायचा आहे आणि त्याने पेमेंट करायचंय, UPI हे ऑप्शन पण तुम्हाला वापरता येईल आणि कंटिन्यू करून तुम्ही त्याला कंप्लीट करा. दुसरा ऑप्शन असा आहे की स्कॅन QR. स्कॅन QR हे ऑप्शन क्लिक केल्यावरती तिथे तुम्हाला अशा प्रकारचा QR दिसेल. हा नाही, तुमच्या बाजूला वेगळा असेल, अशा प्रकारचा एक QR दिसेल. मग तुम्हाला ज्या मोबाईल मधून पेमेंट करायचं त्या दुसऱ्या मोबाईलने ज्याच्यावरून पेमेंट करायचं त्याने तो QR कोड स्कॅन करून पेमेंट प्रोसिजर त्या कंप्लीट करा. मी दोन्ही प्रोसिजर एकदा पुन्हा सांगतो. पे ऑनलाईन या ऑप्शनवर क्लिक केलं की ज्या मोबाईलमध्ये तुम्ही ऍप वापरताय त्याच मोबाईल मधील फोन पे, गुगल पे या ऑप्शनवरून तुम्ही पेमेंट करू शकता. आणि स्कॅन QR वर जर तुम्ही क्लिक केलं तर QR कोड तुम्हाला दिसेल. हा QR कोड तुम्ही कुठल्याही दुसऱ्या डिव्हाइसने स्कॅन करून पेमेंट करू शकता. समजा तुम्ही आपले ओल्ड स्टुडंट आहात, म्हणजे टीईटी, टेट, CTT, केंद्रप्रमुख असे कोर्सेस तुम्ही आपल्या इग्नाइट अकॅडमी या ऍपवर जॉईन केलेले आहेत, तर तुम्हाला आहे खास 50% डिस्काउंट. आणि हे डिस्काउंट तुम्हाला मिळवण्यासाठी या ठिकाणी एक कुपन कोड तुम्हाला दिसतोय ओल्ड स्टुडंट नावाचा.
हा कुपन कोड त्यांनाच दिसेल ज्यांनी ऑलरेडी आपल्या इग्नाइट अकॅडमी ऍपवर बॅचेस जॉईन केलेले आहेत. तुम्हाला या कुपन कोडला काय करायचं बघा, जस्ट फक्त टच करायचंय, म्हणजे त्याला फक्त सिलेक्ट करायचंय. त्याला सिलेक्ट केल्यावरती लगेच असा मेसेज तुम्हाला फ्लॅश होईल, कुपन अप्लाइड सक्सेसफुली. आणि मग ते पेज जेव्हा तुम्ही खाली स्क्रोल कराल तेव्हा पुन्हा तुम्हाला तेच दोन पर्याय मिळतील, पे ऑनलाईन आणि स्कॅन QR. आणि तुम्ही बघू शकता इथे फीस मध्ये 50% डिस्काउंट जे आहे ते झालेलं आहे. नॉर्मली दोन्ही पेपरची फीस सध्या ₹2,500 आहे आणि 50% ऑफ सह दोन्ही पेपरची फीस आहे ही 1250 आज घडीला सध्या. यानंतर सेम तुम्हाला पे ऑनलाईन आणि स्कॅन QR हे ऑप्शन वापरायचे. पे ऑनलाईन या ऑप्शनवर क्लिक केलं तर बघा तुमच्या मोबाईल मधील फोन पे, गुगल पे किंवा ATM कार्ड, नेट बँकिंग अशा काही ऑप्शनचा वापर करून तुम्ही पेमेंट करू शकता. आणि तुम्ही जर स्कॅन QR हे ऑप्शन वापरलं तर QR कोड तुमच्या समोर असेल, तो दुसऱ्या मोबाईलने तुम्ही स्कॅन करून पेमेंट जे आहे ते करू शकता. जेव्हा पेमेंटची प्रोसिजर कंप्लीट होईल तेव्हा पुन्हा तुम्हाला ऍपच्या याच पेजवरती यायचंय, ज्याला आपण ऍपचं होम पेज म्हणतो. या होम पेजवर आल्यावर इथे खालच्या बाजूला माय कोर्सेस काय बोलते बघा शिक्षक मित्रांनो, मी जेव्हा तुमची पेमेंटची प्रोसिजर कंप्लीट होईल तेव्हा पुन्हा ऍप ओपन करायचं. ऍप ओपन केल्यावरती जे हे पेज ओपन होईल त्या पेजवरती काय करायचं, मग माय कोर्सेसवर क्लिक करायचं. माय कोर्सेसवरती क्लिक केल्यावर तुम्ही जो काही कोर्स परचेस केला असेल, मग मे बी तो आचार्य असेल किंवा द्रोणा असेल, तर तो कोर्स आहे तो तुम्हाला दिसेल. त्याजवळ नाव असेल व्ह्यू कोर्स, त्यावर क्लिक करा, तुमचा कोर्स हा सुरू झाला. आता काही शिक्षक मित्रांना हाही प्रश्न आहे की सर नेमकं बॅच मी कोणती घेऊ, आचार्य बॅच घेऊ की द्रोणा बॅच घेऊ? तर थोडक्यात मी तुम्हाला गाईड करतो. बघा आचार्य बॅच 1.0 ही आहे सध्या सेवेमध्ये रुजू असणाऱ्या शिक्षकांसाठी. तुम्हाला याबद्दल माहिती असेलच, सेवेमध्ये रुजू असलेल्या शिक्षक मित्रांना देखील TT अनिवार्य असा कोर्टाचा निकाल जो आहे तो आलेला आहे. त्याबद्दल त्या विरोधामध्ये याचिका पडलेल्या आहेत. पण जर तुम्ही आता TTची तयारी करू इच्छिता तर तुमच्यासाठी आहे हा आचार्य बॅच 1.0 हा कोर्स. आणि जे आपले फ्रेशर स्टुडंट आहेत, नुकतंच ज्यांचं D.Ed BL कंप्लीट झालेलं आहे किंवा शेवटच्या वर्षामध्ये आहे, ऍज अ फ्रेशर म्हणून तुम्ही आता हा कोर्स जो आहे किंवा हा परीक्षा जी आहे ती देऊ इच्छिता, तर तुमच्यासाठी आहे द्रोणा बॅच 7.0. दोघांमध्ये काही फरक असेल का? दोघांमध्ये फरक असेल वेळेचा, बाकी विशेष काही फरक नाही. दोन्ही कोर्समध्ये कंटेंट जो आहे तो तुम्हाला सेम असणार आहे. बघा या दोन्हीमध्ये बघा आचार्यामध्ये किंवा द्रोणामध्ये तुम्हाला 3 वेगवेगळ्या कोर्सचा ऑप्शन दिलेला आहे. जसं मी आता थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला बोललो की पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 1 व 2. पेपर 1 मध्ये पेपर 1 साठी असणारे सगळे विषय, 2 भाषा विषय, मानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित असे 5ही विषय तुम्हाला मिळतील. ऍक्च्युली आपण 3 भाषा 3 लँग्वेज तुम्हाला देतो आहे कोर्समध्ये, मराठी पण, इंग्रजी पण आणि हिंदी पण. तुम्ही मराठी इंग्रजी किंवा मराठी हिंदी हे कॉम्बिनेशन निवडू शकता. आणि त्या व्यतिरिक्त मानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित हे तुम्हाला पेपर 1 मध्ये मिळेल. पेपर 2 मध्ये देखील तुम्हाला सेम तिन्हीच्या तिन्ही लँग्वेज ज्यापैकी 2 तुम्हाला निवडायचे आहेत. नंतर तिसरा विषय तुमचा मानसशास्त्र आणि मग पुढचा विषय हा तुमच्या पेपरनुसार तुम्ही बघावा. जर तुम्ही गणित विज्ञान घेतलं तर तुम्ही गणित विज्ञानचे व्हिडिओज बघावे आणि जर तुम्ही सामाजिक शास्त्र घेतलं तर तुम्ही सामाजिक शास्त्राचे व्हिडिओ बघावे. पेपर 2 साठी गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र दोन्ही त्यामध्ये अवेलेबल असतील. आणि तिसरा कोर्स आहे पेपर 1 व 2, ज्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 दोघांचेही कंटेंट, दोघांचेही लेक्चर्स, व्हिडिओ, PDF टेस्ट सगळं तुम्हाला बघायला मिळेल. यांची सध्या फीस आहे बघा ₹2100, ₹2100 आणि 2500 क्रमाने. ही जी फीस आहे यामध्ये बदल होऊ शकतो, त्यामुळे वेळेत सर्वांनी ऍडमिशन जे आहे ते करून घ्या. आणि या सर्व कोर्सेससाठी बघा आचार्य असेल किंवा द्रोणा असेल, आपली हीच संपूर्ण टीम असणार आहे. अमोल गाडेकर सर, विजय शेळके सर, मी स्वतः योगेश बोबडे सर, बाळासाहेब बोडखे सर, बापू गायकवाड सर, बाळकृष्ण डाके सर, किरण पाटील सर, राजेश जाधव सर, अजित देव सर अशी आपली संपूर्ण टीम असणार आहे. या दोन्ही कोर्समध्ये रोजच्या रोज लेक्चर्स हे लाईव्ह होतील. त्यांच्या रेकॉर्डिंग्स तुम्हाला बघायला मिळतील. किती वेळा बघू शकता, डाउनलोड करून बघू शकता, स्पीड, क्वालिटी सगळे ऑप्शन. प्रत्येक लेक्चरची PDF असेल जी तुम्ही बघू पण शकता, त्याची प्रिंटआउट पण काढू शकता एक्सपोर्ट नावाचा ऑप्शन वापरून. टॉपिक वाइज टेस्ट असतील, जो टॉपिक पूर्ण झाला त्याची टेस्ट तुम्हाला अवेलेबल होईल आणि ती सोडून तुम्ही त्याची प्रॅक्टिस, त्याचा सराव जो आहे तो करू शकता. आणि फुल लेंथच्या म्हणजेच 150 मार्कांच्या टेस्ट देखील तुम्हाला यामध्ये मिळतील. अशा प्रकारचे हे कंप्लीट कोर्स आपल्या इग्नाइट अकॅडमी ऍप मध्ये त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत. एकदा लास्ट मी तुम्हाला सांगतो, आचार्य बॅच 1.0 आहे.
शाळेमध्ये सेवेमध्ये सध्या रुजू असणाऱ्या शिक्षक मित्रांसाठी या बॅचचा जो टायमिंग असणार आहे तो संध्याकाळी 6च्या नंतरचा असणार आहे. त्या शिक्षक मित्रांच्या वेळेचा विचार करून तो असणारा. आणि दुसरा आहे द्रोणा बॅच 7.0. तर हे आपले जे फ्रेशर विद्यार्थी आहेत, फ्रेशर स्टुडंट आहेत, त्यांच्यासाठी या बॅचचा वेळ असेल सकाळी 11 ते 6 याच्या दरम्यान. तर अशा प्रकारचे 2 कोर्सेस सोबत तुम्ही टीटी सीईटी ची एकत्रित तयारी करू इच्छिता तर तोही कोर्स सध्या उपलब्ध आहे 3499 या फीस मध्ये. आणि आपल्या अकॅडमीचे बुक्स देखील आहेत ज्यामध्ये टीटी पीवायक्यू सक्सेस मास्टर, पेपर 1 ठोकळा, पेपर 2 ठोकळा आणि बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. यापैकी टीईटीचं जे पीवायक्यू आहे सक्सेस मास्टर हे प्रत्येकाने असायलाच पाहिजे, कारण यामध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण जे आहे ते दिलेलं आहे घटकनुसार, टॉपिकनुसार. कारण बघा प्रश्न कशा प्रकारे आपल्या परीक्षेमध्ये येत आहेत या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला मिळालं तर तयारीला एक डिरेक्शन मिळते, एक दिशा मिळते. बाकी लेक्चर्स वरती, पीडीएफ वरती तुम्हाला जास्तीत जास्त फोकस करायचा आहे. एक्स्ट्रा प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला अजून काही कंटेंट लागेल, बॅच मधल्या सगळ्या गोष्टी कंप्लीट होत असेल तर तुम्ही या बुकचा विचार करू शकता. हे आपल्या ऍप मध्ये उपलब्ध आहे. तर ही होती बघा माहिती आपल्या इग्नाइट अकॅडमी या ऍपवर द्रोणा बॅच 7.0 आणि आचार्य बॅच 1.0 यांना कशा प्रकारे जॉईन करावं. तरी पण ही बॅच जॉईन करताना काही अडचण येत असेल तुम्हाला किंवा तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही आपल्या हेल्पलाईन नंबरवर म्हणजेच 88 88 99 6116 यावरती कॉल करू शकता. धन्यवाद.